आषाढ स्पेशल आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एक अशी नवीन नाश्त्याची रेसिपी जी आपण खूप कमी वेळात बनवून रेडी करणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे एक बाउल घेतलेला आहे, यात आपण घालणार आहोत 1 कप गव्हाचं पीठ। सोबतच आपण यात घालणार आहोत 1 चमचा अजवाईन। अजवाईनला आपल्याला या प्रकारे हाताने क्रश करून यात टाकायचं आहे। सोबतच आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्त सुद्धा करू शकता। आता आपल्याला या प्रकारे यात थोडं थोडं पाणी ॲड करून एकदम छान असं मिक्स करायचं आहे। एका गोष्टीचं ध्यान ठेवा का पाणी आपल्याला एकदाच यात ॲड करायचं नाही आहे। या प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून याचा या प्रकारे एकदम सॉफ्ट असा डो बनवून रेडी करायचा आहे। तर बघा या प्रकारे मी याचा एकदम छान असा डो बनवून रेडी केलेला आहे, तुम्ही बघू शकता। याच प्रकारे आपल्याला याचा डो बनवून रेडी करायचा आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर साईडला मी इथे एक उकडलेलं आलू घेतलेला आहे, त्याचं वरचं साल काढून घेतलेलं आहे। आता आपण किसणीने याला एकदम छान असं किसून घेऊ। तर बघा या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं किसून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं किसून घेतलेलं आहे। आता आपण यात घालणार आहोत 1 चमचा जिरा। जिरा टाकल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा हळदी पावडर। हळदी पावडर घातल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत 1 चमचा चिली फ्लेक्स। चिली फ्लेक्स घातल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या टाकल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा, एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे। सोबतच थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर। कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत 1 चमचा तेल। तेल टाकल्याच्या नंतर आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेऊ। तर बघा या प्रकारे आपल्याला हाताच्या मदतीने याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे एकदम छान असं मिक्स करून झालेलं आहे। साईडला आपला उंडासुद्धा एकदम छान असा सेट झालेला आहे। आता आपण यातून थोडंसं पोषण घेणार आहोत आणि या प्रकारे याला पांगून घेणार आहोत। त्यानंतर आपण यात 1 चमचा आलूवालं मिश्रण घालणार आहोत आणि या प्रकारे याला सेट करणार आहोत। तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असं सेट करून घेतलेला आहे। तुम्हाला हा नाश्ता जे आपण शेपमध्ये करायचा असेल तो शेप तुम्ही येथे याला देऊ शकता। तर बघा या प्रकारे मी याला सिलेंडरवाले शेपमध्ये बनवून रेडी करत आहे। तर बघा या प्रकारे आपल्याला बाकीचे सारे नाश्ते बनवून रेडी करायचे आहे। तर बघा या प्रकारे मी सर्व नाश्ते बनवून रेडी केलेले आहे। आता साईडला मी अगोदरच पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि आपलं तेलसुद्धा एकदम छान असं गरम झालेलं आहे। आता आपण गॅसची फ्लेम मीडियमवरती ठेवू आणि एक एक करून हे सारे नाश्ते यात टाकू। तर बघा गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला एकदम छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। एका साईडने एकदम छान असं फ्राय झालेलं आहे। आता आपण याची साईड चेंज करू। तर बघा याला किती छान कलर आलेला आहे। याच प्रकारे आपण याची दुसरी साईड पण एकदम छान अशी फ्राय करून घेऊ। तर बघा या प्रकारे मी याला अलटून पलटून दोन्ही साईडने खरपूस असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। तर बघा आपला सुपर टेस्टी आणि टॅम्पटिंग असा नाश्ता बनवून रेडी झालेला आहे आणि हा नाश्ता एकदम क्रिस्पी बनवून रेडी होतो, तुम्ही बघू शकता। आणि आतमधून तुम्ही बघू शकता आपला मसाला फीलसुद्धा किती छान झालेला आहे। तुम्ही हा नाश्ता टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।